येऊन असं नसतं वा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर आम्ही शुभ सन्मान काहीसे कंप्लीट करत आहोत. सन्माननीय नामदेवजी पाटील हे नक्कीच समाजसेवक आहेत, उपस्थित होते. कारण ग्रामपंचायत सदस्य जरूर असले तरी नक्कीच त्यांच्या माध्यमातून नक्कीच वैजयंती नामदेवजी पाटील ज्या सदस्य ग्रामपंचायत सदस्य दिव्याचे आहेत त्यांचे खऱ्या अर्थाने मिस्टर आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही इथनं नक्कीच करत आहोत. तर मी विनंती करेन आमच्या वैजयंती ताईंना की त्यांचा शुभ सण त्यांच्या हस्ते नक्कीच ज्या विद्यमान सरपंच आहेत दिव्याच्या म्हणजेच तर सन्माननीय वैजयंती नामदेवजी पाटील नक्कीच त्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती नक्कीच कंप्लीट करत आहोत ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर मी विनंती करेन विद्यमान सरपंच ज्या दिवेगावच्या आरती परेशी पाटील नक्कीच ताईंना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय वैजयंती नामदेवजी पाटील ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर चूल आणि मूल या दोन कामांपर्यंत ना महिला वर्ग सीमित होत्या, परंतु आता जर पाहिले गेले तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नक्कीच महिलांचा एक क्रिकेट संघसुद्धा आहे. त्याच्यामध्ये कबड्डी, खो खो असेल, कुस्ती असेल, अनेक सारे नौदल, पायदल आणि त्याच्यानंतर विमान दल आहेत ना, याच्यामध्ये आता सध्या महिला वर्गसुद्धा कार्यरत आहेत. महिला वर्ग पोलीससुद्धा आहेत, महिला वर्ग वकीलसुद्धा आहेत. महिला वर्ग जर आपण पाहिला गेला ना तर अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. असं म्हटलं जातं ना की एखाद्या यशस्वी पुरुषामागे ना एखाद्या स्त्रीचा हात असतो. तशाच प्रकारे दोन नक्कीच मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मॅच होते स्टार्ट. बॅटिंग करते टीम मानकुली, त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करेल टीम हायवे दिवे. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहे दोन्ही टीमसाठी. पहिले षटक हाताळण्यासाठी मनोज होतात तयार. स्ट्रायकर वरती आतिश, पहिलाच बॉल लेफ्ट हँड रामदेव ऑन साइडला, पहिलाच बॉल. प्रत्युत्तर चांगला आहे अगदी बॅटच्या रिदम मध्ये, बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्यात पाठवला गेलाय मिड विकेट प्लॉट मध्ये. चेंडू पहिल्याच बॉलवरती सी मारशी पार. मनोजच्या अगेन्स्ट अतिश 6 प्रहार हा पहिला षटकार. चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे. सुरुवात जर तुमची कोणत्याही गोष्टी चांगली असली ना तर तुमचा शेवटही चांगला होता. सुरुवात चांगली गेली, पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. टीमची धावसंख्या आणि अकाउंट अगदी 6 धावसंख्येने ओपन करत असताना फलंदाज आपल्याला अतिश पाहायला मिळतोय. बॉल तयार. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने आता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करायचं होतं, अडवायचं होतं चेंडूला, परंतु या गोष्टी ना सोप्या नसतात. रिदम, रल्वे, रिलीज ऑफ डिलिव्हरी या 3 गोष्टीवरती प्रामुख्याने तुम्ही असताना तेव्हा आपला बॉडी लँग्वेज ना हा पुढच्या दिशेने असतो आणि पुढच्या दिशेने बॉडी लँग्वेज असताना बॉडीला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्ट्रेच करणं, थांबवणं आणि बॉलला अडवणं ना तेवढंसं कठीण असतं. ते कठीण गोष्ट सोपी केली गेली कारण मनोजला माहिती आहे ही मॅच दोन्ही टीमसाठी कशी असेल माहिती आहे. एखाद्या नक्कीच झाडातून आपण एक मधाचा पोळा आणावा, त्याच्यामधला रस ज्याच्यामधला मध जसा आपण चाखावा आणि तो गोड लागावा ना, तशाच प्रकारे या मॅच मध्ये ना या मॅचचा रस असेल या दोन्ही टीमसाठी, जिथे मानकुळी आणि टीम हायवे दिवा खेळते. बहुत तयार. यावेळेला फटका चांगला आहे ऑन साइडला, अगदी बॉडी लेंथवरती होता. एक टप्पा घेतल्यानंतर या क्रीडांगणावरती ना तुम्ही बॉल अडूच शकत नाही कारण आउटफील्ड ना खूप चांगली आहे. एक टप्पा पडल्यानंतर बॉल वाईड मिड ऑन सी मारेशे पार येतो हा षटकारानंतरचा हा चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर या स्पर्धेचे ते सर्व आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने आम्हाला पाहिजे होती, त्याच मान्यवरची उपस्थिती आता झाली आहे. यावेळेला फटका उडवला गेलाय, संधी बनू शकते. दोन मोठे फटके, एक षटकार एक चौकारचं प्रत्युत्तर यस दिलं गेलंय. ही सफलता हवी होती त्या ठिकाणी. गोलंदाज मनोज याला ती सफलता मिळाली गेली. ऑप्शनवरचा बॉल खोदून काढायचा होता परंतु मिसटायमिंग झाला. डाऊन द बॉल फिल्डर पहिल्या विकेटचं पतन, मोठा हादरा त्या ठिकाणी बसत असताना आणि फलंदाज होईल बाद यशपालला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. ॲक्शन रिप्ले नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीनवरती होता. कशा प्रकारे नक्कीच बॉल त्यांना खेळायचा होता. ऑप्शनवरचा बॉल खोदून काढू शकले नाही. हा पहा ॲक्शन रिप्ले. अगदी बॉल उंच हवेमध्ये नक्कीच
त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने फिल्डर डाऊन दी बॉल होते आणि जर आपण विचार केला गेला तर फिल्डिंग दर्जेदार झाली आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं गेलं तर यशपाल सारख्या मोठ्या फलंदाजाला परतवण्यात यश मिळते त्या ठिकाणी मनोज या स्वर्गीय भाऊ नानू पाटील यांच्या स्मरणार्थ नक्कीच एकविरा ग्रुप दिव्य अंजूर यांनी आयोजित केलेली नक्कीच ही स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक त्या अर्थाने पाहिलं गेलं तर विद्यमान सरपंच आरती परेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य वैजयंती नामदेव पाटील त्यांच्या मिस्टरांसह या स्पर्धेचा नक्कीच तेही आनंद घेत आहेत. बहुत यार सफलता मिळाली आहे त्या ठिकाणी मनोजला. टीमची धावसंख्या आहे 11. पहिलं षटक चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये दीपू माळी त्या ठिकाणी इंटर झाला क्रमांक 3 वरती. षटकामधले अजूनही 2 चेंडू शिल्लक. बहुत यार फुल टॉस बॉल त्याला लो फुल टॉस बनवलं गेलं. मिडविकीच्या रिजन मध्ये लॉंगॉनच्या फिल्डरने फिल्डिंग केली. दीपेशचा कॉल आहे की 2 धावसंख्या त्या ठिकाणी नाही बनणार. हा कॉल खऱ्या अर्थाने ना दीपू माळीचा चांगला होता. तुम्हाला ना क्रिकेटमध्ये कॉन्ट्रोवर्सी नव्हे तर तुम्हाला अगदी कंट्रोल ठेवावा लागतो कारण क्रिकेटमधला कॅपिटल सी कंट्रोल कोऑर्डिनेशन कन्व्हर्शन ह्या गोष्टीमध्ये तुमच्यामध्ये पाहिजेत. कारण ज्या वेळेला तुम्ही सेन्सिबल क्रिकेट खेळता अटॅकिंग क्रिकेट त्याच्यानंतर तुम्ही चालू करताना त्याच्या वेळेला तुमच्याकडे कोऑर्डिनेशन पाहिजे कन्व्हर्शन पाहिजे. तो कन्व्हर्शन झाला दीपेश माळी आणि त्याच्यानंतर अतिश यांच्या माध्यमातून. अतिश माळी आणि दीपेश माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कन्व्हर्शन झाला की दुसरी धावना कदाचित माझ्यासाठी धोकादायक बनू शकते आणि आपण ना किल्ल्याचा शिलेदार असतो ना त्याला राखावा लागतो. कारण तुम्ही जर विचार केला गेला तर कालचा दिवस पाहिला तर नक्कीच या बॉल नंतर त्या गोष्टीची चर्चा करूयात. शेवटचा बॉल असेल. टीमची धावसंख्या 12. फटका चांगला स्वीपचा फटका पॅडल स्वीप केला गेला आणि खूपच वेगाने हा बॉल जाईल स्क्वेअर लेग सी मारेशी पार. दीपू माळीच्या बॅटमधनं हा पहिला प्रहार षटकार. तुम्हाला मिळेल. या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या नक्कीच मान्यवरांनी त्या ठिकाणी हातभार लावला. खूप साऱ्या मान्यवरांच्या माध्यमातून पारितोषिक कोणाच्या माध्यमातून फर्स्ट पहिल्या क्रमांकाची द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मिळाली गेली. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मालिकावीरसाठी नक्कीच भरपूर साऱ्या ट्रॉफ्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रथम पारितोषिक स्वर्गीय आत्माराम अप्पा काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ मौसमजी आत्माराम पाटील जे नक्कीच भरुडीचे आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच अप्पा एंटरप्राइजेस हे चषक सुद्धा नक्कीच तुम्ही पाहिलं होतं जे भरुडीच्या क्रीडांगणावरती झालं. त्याच्यानंतर स्वर्गीय भाऊ नानू पाटील यांच्या स्मरणार्थ उमेशजी भाऊ पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. स्वर्गीय नंदिनी रवींद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री प्रतीक रवींद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा त्यांच्याच माध्यमातून लाभली गेली. या स्पर्धेमध्ये 3 पारितोषिक आहेत. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्या ठिकाणी आपण जर पाहिली गेली तर मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच मालिकावीरसाठी एक सुबक ट्रॉफी आहे जी फलंदाजासाठी स्वर्गीय द्रौपदी गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ देवानंद बुवा पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी लावली गेली. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय मोतीराम बुधाजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री आदेश मोतीराम म्हात्रे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. या स्पर्धेतलं खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीज जी नक्कीच सुरेख ट्रॉफी आम्हाला लाभली गेली. त्यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी आणि सायकल आहे जितेंद्र नथुराम शेळके नक्कीच त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि सायकल शेट्टे नक्कीच त्यांच्या माध्यमातून नक्कीच ही ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर सामनावीरसाठी नक्कीच प्रत्येक मॅचमध्ये जो खेळाडू सामनावीरच्या पुरस्कारासाठी पुरस्कृत करण्यासाठी ट्रॉफी पुरस्कार स्वीकारण्यासाठी जो नक्कीच येत असतो तर ही सामनावीराची ट्रॉफी नक्कीच स्वर्गीय साधना गणेश पाटील स्वर्गीय बबन देवजी भोईर स्वर्गीय गंगाबाई प्रेमनाथ पाटील आणि स्वर्गीय शहाजी बळीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी या ट्रॉफ्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. अनेक सारे बक्षिसं आहेत. त्यानंतर नक्कीच आपण त्या बक्षिसांचा अलाउन्स या ठिकाणी करणार आहोत. मॅच इम्पॉर्टंट आहे. हा षटकार आलाय जो षटकार आपण पाहिला गेला तर लागोपाठचा दुसरा दीपेश माळी यांच्या बॅटमधनं कारण पहिला षटकार त्याने शेवटच्या बॉलवरती जिथे मनोज होते त्यांच्या अगेन्स्ट लगावला गेला. त्याच्यानंतर जयेंद्रच्या अगेन्स्ट स्ट्राईक जशी मिळाली गेली ना तसा जयेंद्रला सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं गेलं की शेर की साथ से उसके दहाड़ से भी खतरनाक होती है. हा KGF मधला नक्कीच डायलॉग होता. परंतु या मॅचमध्ये ना तशाच प्रकारे भूमिका आता दीपू माळीला त्या ठिकाणी हाताळावी स्वीकारावी लागेल. टीमची धावसंख्या 25 आहे. 25 षटक क्रमांक चालू आहे. दुसरं 4 षटकांची ही मॅच.
बॉल तयार, ओव्हर द विकेट. स्टेप ऑन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती थोडीशी बारावून गेली. अगदी ब्रिटन ग्रीजच्या बाहेर. पंचांनी इशारा दिला गेलाय नोचा, कारण ब्रिटन ग्रीजच्या बाहेर हा चेंडू पीच झाला. ज्या अर्थाने खेळपट्टीचा आपण या विचार केला गेला तर कदाचित 26शी खेळपट्टी असावी आणि लाईन अगदी जवळ आहे. सिमेंट विकेट आहे, त्याच्यामुळे जर विकेटच्या बाहेर बॉल पीच झाला ना तर पंचांचा इशारा डेफिनेटली आमच्याकडे फ्री हिटचा आलाय, कारण हा बॉल न असेल. उघडा डोळे पहा नीट, हा बॉल येणार असेल फ्री हिट. फ्री हिट बॉलवरती षटकार येईल का? षटकारांची हॅट्रिक होईल का दीपेश माळीची? बॉल तयार. यावेळेला फटका चांगला उचलला गेला. हेलिकॉप्टर स्ट्रोक, एलिव्हेशन कमी, परंतु विसरून चालणार नाही की फ्री हिट आहे. बेनिफिट आहे त्या ठिकाणी टीम मानकुलीकडे आणि हायस तो बेनिफिट उचलला गेलाय. फटका मिस टायमिंग होता. आता आपण विचार करू शकलो असतो की या बॉलवरती कॅच उडाली होती, ती कॅच झाली असती तर किती महागडी ठरली असती. सेन्सिबल क्रिकेट आहे, माइंड सेट आहे, कारण दीपेश माळीने काय पाहिलं गेलं, मनोजच्या अगेन्स्ट तो खेळला, त्या ठिकाणी फटका खेळला गेला. दीपेशच्या अगेन्स्ट होता त्या ठिकाणी अतिशने सिंगल धावसंख्या बनवली, परंतु दीपेशने ना डबल धावसंख्येसाठी थांबवलं गेलं, कारण का त्यालाही माहिती आहे की सिर सलामत तो पगडी 50. 2 षटकार आलाय, त्याच्यानंतर दुहेरी धावसंख्या आली आहे. इंडिव्हिज्युअल तोही धावसंख्येवरती खेळतोय 14. या वेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, कदाचित ना आता प्रेशर असेल गोलंदाज जयेंद्रकडे, कारण तुमच्या समोर एखादा लेजंड खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या समोर कदाचित मांजर आली ना तर आपण घाबरत नाही, परंतु समोर जर त्यापेक्षा मोठा जर प्राणी आला ना त्यांच्याकडनं आपल्याला भीती असते. तशाच प्रकारे ना जयेंद्रला आता भीती असेल त्या ठिकाणी. कोणाची? तर दीपेश माळी यांची, कारण तेवढा ताकदवर खेळाडू त्याच्या समोर आहे. फटका चांगला, फटका चांगला, परंतु एलिव्हेशन मिळालंय का? फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु हा बॉल जाईल प्रेक्षकांमध्ये. प्रेक्षकांनी पकडली गेली कॅच आणि पहा 200 रुपयाचा त्या ठिकाणी मालकरी प्रेक्षक ठरला असता, परंतु तो खेळाडू आहे म्हणजे 200 मिळणार नाहीत. हा सुपर संडे आहे. जर तुम्ही कल्याणमध्ये गेलात नक्कीच, इकडे जर पाहिले गेलं तर अनेक सारे भिवंडीमध्ये नक्कीच हॉटेल्स आहेत, तिथे नक्कीच मेजवानी स्वीकारू शकले. अभिषेक त्या ठिकाणी होते, अभिषेक म्हात्रे यांच्याकडे नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राईज होतं, परंतु तो ड्रेस कोड आहे. कदाचित भाटाले टीमचा खेळाडू तो असणार. कालच्या दिवसामध्ये उल्लेखनीय नक्कीच त्यांनी कामगिरी केली. 200 रुपये तर मिळणार नाहीत, परंतु विचार केला गेला तर आता धावसंख्या 35 या आकड्यावरती पोहोचली गेली. 35 ऑन बोर्ड. या षटकामध्ये 2 षटकार आले, तेही दीपेश माळीच्या बॅटमधनं. तब्बल 3 षटकांच्या साह्याने तो अगदीच चांगला खेळ क्रिकेटचा करतोय. प्रेशर प्रेशर इम्प्लिमेंट केला गेला, बिल्डअप केला गेला. खऱ्या अर्थाने ना आता डोकेदुखी ना ठरू शकतो दीपेश माळी, तो म्हणजेच टीम हायवे दिवस समोर, कारण त्यांनाही माहिती आहे दीपेश माळी एक मोठा खेळाडू आहे. ठाणे वर्सेस रायगड मॅच मध्ये सुद्धा नक्कीच तो खेळला गेलाय. सिटी पॉल भिवंडी क्रिकेटमध्ये सुद्धा तो खेळत असतो. थांबून खेळण्याचा प्रयत्न, आता फसवले गेले. फटक्यावरती नाराज आहेत. खऱ्या अर्थाने एखादा फटका आक्रमकतेचा खेळाडू खेळत असेल ना तर त्याच्या समोर अस्त्र काय असतं तर स्लोवर वन. क्रिकेट विथ द ब्रेन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ समजली गेली त्या ठिकाणी जयेंद्र याने. आणि व्हाईट बॉल नंतर एक चांगल्या बॉलची पिचिंग आली. सिंगल टीमची धावसंख्या 30 या नक्कीच आकड्यावरती पोहोचली गेली. 37 ऑन बोर्ड. म्हणजे आपण विचार करू शकतो की दुसऱ्या षटकामध्ये 37 धावसंख्या, अजूनही फेकाचे 13 बॉल. म्हणजेच विचार केला गेला तर या 13 बॉल मध्ये आजच्या दिवसातला हाय स्कोर उभारू शकते टीम मानकुली. आजच्या दिवसातला हाय स्कोर आहे 61. फटका चांगला, परंतु गॅप मध्ये हा बॉल. नो चान्स फॉर फिल्डर मध्ये चान्सच नव्हती, कारण अगदी एखाद्या बंदुकीतून जशी गोळी निघते आणि ते लक्ष्यापर्यंत जाऊन पोहोचे ना तशाच प्रकारे हा बॉल गॅप शॉट सिलेक्शन डीप काव कॉर्नर, एक टप्पा घेतल्यानंतर सी मारे शेपार हा चौकार. कारण खऱ्या अर्थाने कालची जर तारीख जर तुम्ही पाहिली गेली तर 5 फेब्रुवारी, या 5 फेब्रुवारी रोजी ना अगदी नक्कीच तुम्हाला कोंढाणा किल्ला आठवतच असेल. तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी गेले होते, परंतु त्या ठिकाणी ना किल्ला जिंकता त्यांचा हात एक पाहायला गेलं तर दुखापतग्रस्त होता. अगदी हात तुटल्यानंतर सुद्धा नक्कीच त्यांनी तो किल्ला जिंकला गेला. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर उदय भान होते. किल्ला जिंकल्यानंतर ना त्यानंतर एकच जल्लोष होता की मराठ्यांनी तो किल्ला जिंकलाय, परंतु खऱ्या अर्थाने मराठ्यांचा किल्ल्याचा शिलेदार तो गारद झाला होता.
तो म्हणजेच तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या मुखातून जे दोन शब्द होते ना ते ऐकून सर्व मावळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की गड आला पण सिंह गेला. खरं तर तशाच प्रकारे या मॅचमध्ये ना या ठिकाणी गरज होती दीपेश माळेची. नाशिकमधल्या दिंडोरी तालुक्यातला तुम्ही रामशेज किल्ला पहा. रामोजी पवार त्या किल्ल्याचे शिलेदार आहेत, म्हणजे शिलेदार होते. अगदी 300 वर्ष तो किल्ला मराठ्यांच्याच काबीज राहिला होता. त्यावर ते फक्त 300 मावळे ना किल्ल्याचं संरक्षण करायचे होते. तशाच प्रकारे किल्ल्याचं संरक्षण ना या मॅचमध्ये टीम मानकुलीच्या बाजूने दीपेश माळीने केलंय. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकारांच्या साहाय्याने वैयक्तिक 21 धावसंख्येवरती तो खेळतोय. थांबून खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता. अगदी या फटक्यामध्ये ना तुम्हाला हार्दिक पांड्या दिसला असेल, कारण अशाच प्रकारे बॅकक्लिपला थोडीशी मागे घेतात, डावाला मागे घेऊन हेलिकॉप्टर स्ट्रोक नक्कीच ते उडवत असतात. परंतु अगदी बॅट ना खेळपट्टीवरती आदळली गेली. प्रॉपर यॉर्कर लेंथ हा नक्कीच बॉल होता, त्या अनुषंगाने फायदा उचलू शकले नाही आणि एक धावसंख्येने टीमची धावसंख्या तब्बल 42 या आकड्यावरती पोहोचली जाते. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर चौकार आला होता. या षटकामध्ये अजूनही 11 चेंडूचा खेळ उर्वरित आहे पहिल्या सेशन मधला, जिथे बॅटिंग करते टीम मानकवली आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते टीम अंजूर क्रिकेट संघ, हायवे दिवा क्रिकेट संघ. ओव्हर द विकेटने बॉल तयार. यावेळेला बॅटवरती व्यवस्थित कनेक्ट नाहीये, कारण ज्या अर्थाने आमच्या कानापर्यंत एक साऊंड आला, हलकीशी नक्कीच कडा होती बॅटची. अगदी बॅटच्या आतल्या कडेला हा बॉल लागला गेला आणि माहिती आहे त्या ठिकाणी टीम बघितलं की तर मानकुली आणि फलंदाज आतिशला की जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरींवरती दीपेश माळी येईल ना तेव्हा चांगला स्कोर कार्ड आपण रचलाय आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच करावं लागेल. तेच करतोय त्या ठिकाणी दीपेश माळी. बॉल तयार. लेगस्टंपवरती बॉल आणि पहा गोलंदाज आणि एसटी रक्षकाच्या अगदी डोक्यावरती हात आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या डोक्याला त्रास कोण देणार आहे तर दीपेश माळी. तो अडथळा ना आपण जर बाहेर काढला ना तर कदाचित या मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो. आता तेच पहा, हा डोक्यावरती हात का गेले, कारण लेग स्टंपवरच्या ना काहीसा सेंटीमीटर जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. बचावले जातात दीपेश माळी आणि त्यांना पुन्हा एकदा चान्स. व्हाईट बॉल आला. टीमची धावसंख्या 44. या वेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, अगदी लो फुलटॉस नक्कीच बनवला गेला. ज्या अर्थाने आपण पाहिला गेलं तर बॉलवरती त्यांना मोठा फटका खेळायचा होता, परंतु अनुमानाने हा बॉल स्लोवर गतीने आला. असं म्हटलं जातं की स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन. हा स्लोवर वन तुमचा अस्त्र असतो, तर अस्त्र बाहेर काढला गेला गोलंदाज आर्यनच्या माध्यमातून आणि 3 चेंडू फेकत असताना तब्बल 4 धावसंख्या खर्च केली आणि टीमची धावसंख्या 45 या आकड्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. मग यार लुबो फुलटॉस, पुन्हा एकदा लुबो फुलटॉस. चेंडू पुढे आल्यात आणि चांगलं क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थाने ही रणनीती चांगली होती, ही आखणी चांगली होती आणि हा पॉझिटिव्ह माइंडसेट चांगला होता. कारण माहिती आहे त्या ठिकाणी फिल्डर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले टीम हायवे दिवेच्या बाजूने, ज्याने नक्कीच बॉल अडवला गेला. त्या ठिकाणी कृपेश होते, कारण त्यांना माहित होते की एक टप्पा घेतल्यानंतर ना या क्रीडांगणाची आउटफील्ड फास्ट आहे, पडल्यानंतर टप्पा नक्कीच चौकाराच्या बाहेर जाईल. त्यामुळे नक्कीच त्याने झेप घेतली गेली. या बॉलवरती बॉल अडवला गेला आणि टीमची धावसंख्या जे नक्कीच जलद गतीने गाडी चालवत असेल ना त्यांना 46 हा आकडा नक्कीच आठवत असेल. यावेळेला थांबून गेल्यात संधी बनवू शकते त्या ठिकाणी कृपेश या सोडणार नाही. अगदी त्याच्या जवळ नक्कीच हा बॉल त्यांनी पाहिला गेला आणि त्यांनी डोळ्यासमोर पाहिले होतं हे 3 षटकार, त्याच्यामुळे नक्कीच त्यांना थांबवायचे होतं. कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि दगडी चालमधला एक वाक्य त्या ठिकाणी दीपेश माळीला सांगून गेला की चुकीला माफी नाही. चुकीला माफी केली गेली नाही. सुंदर खेळ इथनं स्वीकारत असताना तब्बल 23 धावसंख्येची वादली खेळी करून जड पावलाने दीपेश माळी मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या खर्च झाला, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावसंख्या. एक डेस्टिनेशन ना त्या ठिकाणी चूज केलं होतं, ठरवलं होतं. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर टीम हायवे दिव्याने आणि गोलंदाज आर्यनने, कारण ज्या वेळेला तुम्ही एखादी ओला कॅब जेव्हा बुक करता ना तेव्हा तुम्ही एक डेस्टिनेशन चूज करता. त्या डेस्टिनेशनचा जेव्हा तुम्ही चूज करता ना त्यावेळेला तुमच्याकडे एक OTP येतो. OTP टाकल्यानंतर ना तो कॅबवाला ना तुम्हाला तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत तुमचा डेस्टिनेशन येत नाही. कॅब सुद्धा हेच सांगते की तुमचा डेस्टिनेशन तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे ना यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तिथे पोहोचल्याशिवाय तुमचा संघर्ष सोडू नका. इथनं डेस्टिनेशन आता जो टार्गेट होता ना तो कंप्लीट झाला आर्यनचा आणि टीम हायवे दिवाचा, कारण दीपू माली बाद झालाय. यावेळेला फटका आपण पूल करायचा होता. एसटी रक्षकांनी कदाचित प्रयत्न करायला हवे होते, कारण बॅकअपला थर्ड मॅन आणि फायनल तैनात आहे.
त्या ठिकाणी केला गेला नाही आणि इथनं सिंगल एकवटत असताना टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 47 या आकड्यावरती. खूप सारे सदस्य नक्कीच या स्पर्धेला त्या सदस्यांचा नक्कीच हातभार लागला. त्या सदस्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण या स्पर्धेला एक उंच दर्जा आपण देताना ही स्पर्धा पाहिली गेली. त्यामध्ये असतील हरीश म्हात्रे, नंदूजी पाटील जे नक्कीच या स्पर्धेचे सदस्य आहेत. त्यानंतर पिंटू पाटील, सिद्धेश पाटील, राहुल म्हात्रे, राहुल पाटील, सुमित पाटील, अतिश पाटील, कुणाल पाटील, अजय म्हात्रे ज्यांनी पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये नक्कीच केली गेली. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर गणेश पाटील, राज म्हात्रे, करण म्हात्रे, वेदांत पाटील, प्रितेश पाटील, हर्ष पाटील, चरण असतील, प्रेम भोईर असतील, राहुल मडवी, उमेश पाटील, राजेश भोईर, अमित पाटील, निखिल म्हात्रे, जयदेश पाटील, रुपेश म्हात्रे, अजय पाटील, नंदकुमार पाटील, अमर पाटील, केतन म्हात्रे, रुपेश पाटील जे समाजसेवक नक्कीच हरिओम शनी ग्रुपचे आहेत. त्याच्यानंतर पप्पू म्हात्रे समाजसेवक आहेत. त्याच्यानंतर प्रथम म्हात्रे, पियुष म्हात्रे, तुषार मडवी, अनिकेत पाटील, क्रिश पाटील अशा अनेक साऱ्या सदस्यांनी नक्कीच या स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारे वेळ दिला. आणि वेळ देत असताना काय सांगितलं गेलं की यशस्वी स्पर्धा ना आम्ही यशस्वी संपन्न करू. टीमची धावसंख्या 47 आहे. शेवटचे षटक अजूनही बाकी आहे. जयेशकडे नक्कीच ही जिम्मेदारी सोपवली गेली. खरं अर्थाने योग्य ती आखणी जेव्हा आपल्या टीमची असते ना तेव्हा कमबॅक हा करावाच लागतो. कमबॅक केला गेला. फक्त 6 धावसंख्येचं षटक त्यामध्ये मेन दीपू माळची विकेट आली. या वेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक उडायचा होता अगदी पायाच्या मधून. खऱ्या अर्थाने बॉल जेवढा सुरेख होता ना तशाच प्रकारे नक्कीच हा फटका सुद्धा सुरेख करण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले पाहणं ना तेवढंच खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग असेल. कारण हा पहा बॉल लेफ्ट हँडर बॉलर होता. अगदी डाव्या स्टिकवरती हा फटका पहा कशा प्रकारे खेळला गेला. म्हणजे लेगलान्स विथ हेलिकॉप्टर स्ट्रोक या 2 फटक्यांचा समावेश या फटक्यामध्ये होता. त्या बॉलवरती आली. खऱ्या अर्थाने बघितली गेली तर 2 धावसंख्या टीमची धावसंख्या वाढत असताना यावेळेला फटका चांगला ऑन साइडला उडवला गेला हवेमध्ये. स्क्वेअर लेगला बॉल अगदी हवे लाटावरती होऊन स्वार चेंडू स्क्वेअर लेग सी मारे शेपार. इट्स यूज इट 6. थँक्यू. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या अगदी 55 या आकडावरती. नक्कीच तुम्ही खाडी हा भाग पाहिलाच असेल. आता पिंपलास गावामध्ये पोहोचत असताना नक्कीच एक खाडी लागते. त्यावेळेला तिची भरती तिची पात्रता जेव्हा वाढते ना तेव्हा तिची पात्रता आपल्याला अथांग दिसते. तशाच प्रकारे एक षटकाराने आता पात्रता वाढवली गेली स्कोर कार्डची आणि टीमची धावसंख्या 55 या आकड्यावर. यावेळेला बॉल चांगला वाईड यॉर्कर परफेक्टली वाईड यॉर्कर. खऱ्या अर्थाने क्रिकेट पटलावरती सचिन रमेश तेंडुलकर आणि यॉर्कर विथ वाईड यॉर्कर याला कोणत्याच प्रकारचा तोडगा नाहीये. कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर भारतासाठी 100 शतकं नक्कीच ज्याने लगावली गेली. त्याच्यानंतर त्यांना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ही पदवी सुद्धा बहाल करण्यात आली. हा 3रा चेंडू वाईड यॉर्कर होता. या वेळेला पुन्हा एकदा फुल लेन वाईड यॉर्कर नंतर फुल लेन चेंडू पिच केला गेला. मिड विकेटला फील्डर 2ची मागणी केली गेली. स्ट्रायकर पैकी खूपच जलद गतीने बुलेट थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु नजरा कदाचित ना नॉन स्ट्राईक इनवरच्या फलंदाजाच्या होत्या. कारण ज्या अर्थाने षटकार डोगला त्याच्यानंतर डॉट बॉल आला त्याच्यानंतर दुहेरी धावसंख्या बनवायच्या होत्या ना तर मी तर सहजरित्या पोहोचेन. परंतु स्ट्रायकर इनवरती आपला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी चांगला खेळ करतोय. कोण खेळ करतोय तो विनीत. ज्या विनीतचा शेवटचा षटक असतो. मागच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही पाहिला विनीतला मॅन ऑफ द मॅचसाठी नक्कीच मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही इन्व्हाइट केलं गेलं होतं. त्याच विनीतकडे ना ही जिम्मेदारी होती आणि त्यांच्याच माध्यमातून आपण जर पाहिलं गेलं तर तब्बल 11 धावसंख्या आपल्या टीम मानकुलीसाठी बनवल्या गेल्यात. यावेळेला फटका उचलला गेला बीचच्या बॅटमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॅटमध्ये साऊंड स्वीट आणि बॉल विसावलाय लॉंग ऑन सी मारे शेपार. इट इज अ कडक. बॉलिंगसाठी येतो त्याची भेदकता तो दाखवतो. आता फलंदाजीसाठी आलाय आणि त्याची तो आक्रमकता दाखवतोय. म्हणजे विचार केला गेला ना तर अगदी मॅचला ज्या प्रकारे कलाटणी द्यायला हवीत. 2रा षटक 6 धावसंख्या झालाय. त्या षटकामध्ये कमबॅक आलाय. परंतु 4थ्या षटकामध्ये स्लॉगवर देतोर आणि हाणामारीचं षटक ज्या षटकाला सातत्याने म्हटलं गेलं नाही तो सातत्य आता पूर्णपणे तोडत असताना आपल्याला विनीची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बहुत यार
शेवटचा बॉल, त्या बॉलवरती सुद्धा हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचं होतं आणि ज्या अर्थाने तुम्ही पहा नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी फलंदाज तर बाद होईल, परंतु हा बॉल अडवण्याचा धाडस माणूस होता ना, खऱ्या अर्थाने मानावं लागेल गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर जयेश याला. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक जेव्हा आपण उडवतो ना त्यावेळेला आपल्याकडे एक नॅचरली एनर्जी ना बिल्ड होते. तर ज्या ठिकाणी नक्कीच आपण धावसंख्या बनल्या गेलेल्या आहेत 64 आणि 65 धावसंख्येचं लक्ष, म्हणजेच 61 धावसंख्या बनवल्या होत्या टीम जरीमरी आदिमगड क्रिकेट संघाने, म्हणजे 65-64 धावसंख्या या हायस्कोर आजच्या दिवसात. तर चला लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. टीम मानकिवली क्रिकेट संघ, टीम लगेचच सजवून घ्या. व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित आहेत ज्याच्या माध्यमातून थोड्याच वेळात नक्कीच आपण केक कट करणार आहोत. आमचे नक्कीच या स्पर्धेचे सर्व नंदूजी पाटील. सीमारेषा बाहेर जो कोणी झेल घेईल त्याला 200 रुपये पारितोषिक अभिषेक मात्रे यांच्याकडून. खेळाडू सोडून प्रेक्षक फक्त. तर श्री रवींद्र एकनाथजी पाटील साहेब जे अध्यक्ष एकविरा ग्रुपचे आहेत, त्याच्यानंतर श्री उमेश भाऊ पाटील उपाध्यक्ष एकविरा ग्रुप. तर कॅमेरामॅनना विनंती असेल कॅमेरा टर्न करायचा आहे, यांच्या माध्यमातून एक केक नक्कीच या ठिकाणी आणलं गेलं. साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या मान्यवरांच्या उपस्थितीने .25 सरासरी
प्रत्येक षटकामध्ये तुम्ही भले 16 धावा प्रत्येक गोलंदाजी करा, पण विहिरीत माली हुकमी एक्का एकविरा मानकुल संघाकडे आहे ना वैभव माली. आता मात्र पूल आणि पॉवरफुल चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. खडे खडे शॉट खेळला होता इथे प्रथमेश. काऊ करण्याच्या दिशेने चेंडूला चौकार मारून स्वतःचे खातं उघडतात. संघाचं खातं सुद्धा धावसंख्या 4ने वाढली. धावसंख्या हवी देवी या संघाची बिनबाद 4. विजयाचं लक्ष 65 धावांचं लक्ष आहे समोर. मोठं लक्ष आहे. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर ज्यांच्या नावावर आहे एकविरा मानखोली 64 आणि 65 धावांचं लक्ष ठेवलं आहे तो हवी देवी या संघाकडे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार. आत्ता मात्र ऑफ साईडला मारला फटका बघायचा आहे. डायरेक्ट हिट मात्र फेकी चांगली झालेली नाही तिथे. मात्र एकदा पूर्ण. धाव संख्या 1ने पुढे सरकते ती बिनबाद 5. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10+ धावा येणं गरजेचं आहे. बघायचं आहे. फुलटो चेंडू आणि पूर्व फायदा उचलला आलेला नाही तिथे. फुलटो चेंडू राजाला काय असं वाटलं होतं की भीमर असेल, पण तसं काही झालं नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकते 6. पुढचा चेंडू आत्ता मात्र ऑफ साईड लंबा फटका बघायला. झेल होते स्वतः गोलंदाज. झेल आणि झेल घेतो स्वतः गोलंदाज वैभव माली आणि पहिला फलंदाज बाद होतो प्रथमेश म्हात्रे. बघा पहिला फलंदाज बाद झाला हवीदेवी संघाचा. धावसंख्या फक्त 6 आणि 1 गडी बाद. या षटकातील शेवटचा चेंडू शेच असेल. नवीन फलंदाज कुरपेश. अजून रन मशीन विकी म्हात्रे अजून येणं बाकी आहे. वैभव याचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू शेष. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर 1 आणि 5व्या चेंडूवर इथे विकेट्स. विजयासाठी लक्ष आहे ते 65 धावांचं. तब्बल 6 धावा झालेल्या आहेत. आता मात्र पुन्हा चेंडू सुंदर होता. इथे डॉट चेंडू गेला, इथे यॉर्कर चेंडू टाकला होता. कुठल्या पद्धतीने धाव नाही, धावा राहिल्या स्थिर फक्त ना फक्त 6. पहिले षटक मनोजने टाकलं होतं पॉवर प्ले. त्या तब्बल षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या मनोज यांनी आणि या षटकामध्ये तब्बल फक्त 6 धावा खर्च करतोय तो वैभव माली. सचिन माले हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांचे 21 दिवे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बघा दुसरं षटक कंपल्सरी दीपू मालीकडे देतात ते, कारण शेवटच्या षटकामध्ये 20 ते 22 धावा असल्याने दीपू माली हे कदाचित घातक होऊ शकते. म्हणून दुसरं षटक घेऊन त्यांचं स्पेल पहिलाच संपून टाकण्याच्या नादात. कारण आपण तिन्ही मॅच बघितले तर दुसरी ओव्हर आहे ते कंपल्सरी दीपू मालीकडे असते. अवघे तब्बल 6 धावा झालेल्या आहेत. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 59 धावांची गरज. तब्बल 19.33 ची सरासरी. पहिला चेंडू फुलटो चेंडू आणि लेग साईडला मारला फटका बघायचा. झेल होते का तिथे आणि चेंडू जाईल तिथे. काय घडले बघायचं आहे. झेल सोडलेला आहे असं वाटतंय
आणि चेंडू सुद्धा अडवलेला आहे. सीमारेषे बाहेर गेला असता. पंचांचा निर्णय अजून आलेला नाही. धावा झाल्या फक्त 3. बघा दीपू माळीने पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडू षटकार खाला. दुसऱ्या मॅचमध्ये गोलंदाजी केला. दुसऱ्या मॅचवर षटकार खाला आणि हा चेंडू खरोखर सीमारेषे बाहेर गेल्यावर चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे. मग धावा 3 वाचवल्या आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरते 9. दीपू पुढचा चेंडू अजय. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नंतर बीट झाले तिथे. बघा डायरेक्ट हिट होते का आणि थ्रो झाला होता तिथे मात्र डायरेक्ट हिट झालं नाही तिथे. पुढचा चेंडू आता मात्र पूल आणि पॉवरफुल चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषा बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. ती धावसंख्या झाली 17. पुढचा चेंडू अजय. फुलटॉस चेंडू आणि लेग साइडला मारला फरका चेंडू बॅक टू बॅक आणि बीमर षटकार. तब्बल 4 चेंडू टाकून 18 धावा खर्च करतोय तो दीपू माळी. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू असेल फ्री हिट. चेंडू फ्री हिट. फुलटॉस चेंडू पुन्हा फुलटॉस चेंडू बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारतोय अजय भोयर. धावसंख्या 6 ने झपाट्याने वाढलेली 30. बघा पहिलं षटक समाप्त झालं. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. नाही 5 चेंडू मध्ये तब्बल 24 धावा खर्च करतोय दीपू माळी. बघा 13 आणि 35 अर्ध्या डावा झालेले 30 आणि अजून अर्धा बाकी 35. 13-35 चं समीकरण. शेवटचा चेंडू शेष 24 दिलेले आहेत आणि शेवटचा चेंडू शेष. आता मात्र बॅटची काटा उंच गेला चेंडू विकेट किपरला मागे झेल सोडले तिथे
आणि जीवनदान मिळाले तिथे विकी अजय याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 31. आता 12 चेंडू 34 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाही. हुकमी एका अजूनही त्यांच्याकडे आहे. विनीत माली अजूनही हुकमी एका गोलंदाजीमध्ये विनीत माली याचं येणं बाकी आहे. अवघी 12 चेंडूमध्ये 18 धावा असताना सुरी संघाला फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या विनीत माली यांनी आणि तिथे मॅच जिंकली होती. एक वेळा मानकुरात इथे भरपूर धावा आहेत. 34. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. तिसरं षटक विनीत माली यांच्याकडून खेळेल फलंदाज अजय भोईर. आता मात्र मोठा फटका पाहायला झेल होते का आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. झेल घेण्यासाठी शत्रुघ्न आला होता पण त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू पहिल्या टप्प्या घेऊन गेला. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 35. 11-30. कामतघर गावाची या भिवंडी शहराची शान कामतघर. अकरा चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. वैयक्तिक अजयचं बॅटिंग बघितलं तर आपण वैयक्तिक 24 धावसंख्या खेळतोय अजय. 25 धावसंख्या खेळतो अजय. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंच इशारा करत व्हाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 36 या आकड्यावर. चला स्पीडअप करायचं. अजून शेवटची मॅच खेळवायची आहे. विनीत आता मात्र पूल बघायचा. झेल उडालेला आहे. कुठलं शतरक्षण झेल घेण्यात आले नाही. मात्र एकदा पूर्ण आणि दुसरी धाव सहजरीने पूर्ण केली तिथे. धावसंख्या 2 ने वाढलेली धावसंख्या झाली ती 38. बघ या मनोज यांनी 18 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला. लगेच जयेंद्र यांनी गोलंदाजी केली. 23 धावा खर्च केल्यानंतर आर्यन यांनी गोलंदाजी केली. 1 विकेट 6 धावा दिल्यानंतर जयेश यांनी गोलंदाजी केली. 17 धावा दिलेल्या. इथे मात्र या उलट वैभवनी माली यांनी 6 धावा खर्च केल्या. दीपेश माली यांनी 25 धावा खर्च करतो आणि विनीत मालीचं षटक चालू आहे. आता मात्र लेग साईड मारला फटका बघायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. मात्र एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 39. उर्वरित काही चेंडू शेष आहेत या षटकामधली. तब्बल 3 चेंडू टाकून झाले. विनीत माली यांनी धावा खर्च केले 8. पहिला चेंडू चौकार. दुसरा वाईट. तिसरा 2. तिसऱ्यावर 1. आता मात्र बघा चेंडू पडल्यानंतर आमंत्रण दिलं होतं कृपेशाला आणि चेंडू निर्धाव डॉट गेला विकेट किपर यशपाल मालीच्या हातात. काय चेंडू पेस टाकतोय याची जर आपण गोलंदाजीचं निरीक्षण केलं तर 150+ स्पीड कदाचित विनीत मालीचं असेल.
विनीत. Just a street of next. पायचीचा अपील केला होता तिथे विनीत माले आणि पायचीचा अपील पंचांनी फेटल आणि रनआउटच्या स्वरूपात अजय भैरची विकेट गेलेली आहे तिथे. धावसंख्या झाली ती 39 आणि येणारे चेंडू 7 विजयासाठी 26 धावांची गरज. या चेंडूचा मोठा फटका आला तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये तब्बल कमी धावा आपल्याला बघायला मिळतील. ब्राह्मणदेव भाटाले आपला संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थान बनवायचं. याच्यानंतर आपलीच मॅच होणार आहे. या संघातील विद्या संघ आपल्याशी खेळेल. 7-26. चला आणि बोल्ड काय चेंडू टाकला होता. विकी मात्र काही समजलं नाही. बॅक टू बॅक दुसरा फॉर्म बाद होतोय. हवे देऊ या संघाचा. धावसंख्या स्थिर 39. बघा 3 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या होत्या विनीत माले यांनी. शेवटच्या 3 चेंडू मध्ये एकही धाव न देता 2 गडी बाद केलेले आहेत विनीत माले यांनी. त्याच्यामध्ये एक रनआउटच्या स्वरूपात अजय भोईरचं विकेट आणि विकी मात्र बोल्ड. आता येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. जिथे 9 चेंडू 26 धावा असताना तिथे 6 चेंडू 26 धावा राहिलेले आहेत. 3 चेंडू कुठल्या पद्धतीने धाव खर्च न करता विनीत माले यांनी षटक समाप्त केलं. त्या षटकामध्ये तब्बल 8 धावा आणि 1 गडी बाद केलं. शेवटचं षटक हितेश. पहिला चेंडू मोठा फटका मारण्यात ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी झाली. बघायचं आहे काय घडलं त्या चेंडूवर. बघा जे नियम आहेत दोन्ही क्रीज सोडणं गरजेचं असतं जर स्ट्राईक घेण्यासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरते 40. 5-25. आशिषने कारभार केला होता. काल्हेरच्या ग्राउंडवर 6 चेंडूवर 6 षटकार मारले होते. क्षमता आहे त्याच्यामध्ये. बघायचं तर 5 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत. आता मात्र बघा धावसंख्या खूपच बाहेर. पंच यांच्याकडून बाहेरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरते 41. अजून 5 चेंडू 24 धावांची गरज. म्हणजे 4 मोठे फटके विजयापासून दूर हवे देऊ हा संघ. पुन्हा 2 चेंडू ऑप्शन खूपच बाहेर. पंचांच्या बाहेरचा इशारा.
प्रत्येक धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 1 ने पुढे सरते 42. अजूनही 5-23. आता मात्र सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण दीपेश यांच्याकडून. एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 43. येणारे 4 आणि 22 धावांची गरज. आत्ता मात्र ऑफसाईडला मारला फटका बघायचा. गॅप मध्ये तिथे विक्की सज्ज होते आणि कुठलाही आणि फलंदाज बाद होतोय तो कृपेश. भातळे संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. कुठली चुकी नाही केली तिथे विकी यांनी आणि सुंदर झेल घेतोय. आता मात्र 3 चेंडू 22 धावांची गरज. पुढचा चेंडू आशिष हितेश याचा. आत्ता मात्र लेग साईडला मारला फरका मोठा बघायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरते 44. अजूनही 2 चेंडू 21 धावांची गरज. लगेच तयारीत राहायचं आहे. ब्राह्मणदेव भाटाले संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. पहिली सेमीफायनल सरपंच उपसरपंच 2022 या सामन्यात विजेता संघ आणि ब्राह्मणदेव भाटाले. आता मात्र लेग साईडला मारला फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. फक्त विजयचं लक्ष मार्ग आहे तो कमी करण्यामध्ये यश आलेले तिथे फलंदाजाला. धावसंख्या 4 ने वाढलेली आहे ती 48. शेवटचा चेंडू शेष. फुलटो चेंडू आणि झेल होते का बघायचं आणि झेल सोडतोय तिथे. विजय प्राप्त झालेले ते एकविरा मानकोली आणि बघा तिथे डायरेक्ट हिट सुद्धा केलेलं आहे. टॉस करण्यात यायचं. मॅन ऑफ द मॅच विनीत आपण यायचं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. पहिला सेमीफायनल मॅच सरपंच उपसरपंच चषक 2022. चेंडू द्यायचा आहे नंतर 2 धावांची पेनल्टी असेल. मानकुली राहू द्या.